थैंक यू सो मच। मैच इज ऑन, विनर वर्सेस विनर। एक तरफ है टीम, अगर देखा जाए मुरुड जंजीरा पॉइंट्स खारंबोली, उसके अपोजिट अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। सभी वॉलंटियर्स बाउंड्री लाइन का ताबा ले ले। 4 ओवर का होने वाला मुकाबला। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है अपना रिप्रेजेंटेटिव यहां पर भेजे, अन्यथा पेनलाइज किया जाएगा। चार ओवर का होने वाला मुकाबला। tenniscricket.in के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत, वेलकम, सुस्वागतम। आसिफ जी दांडेकर साहब से गुजारिश है आसिफ जी दांडेकर साहब से गुजारिश है कि स्टेज पर बैठे, क्योंकि वो शख्सियत है जिन्होंने मुरुड जंजीरा पॉइंट के नाम से हर खिलाड़ियों को मौका दिया और एक अच्छा आयोजन उनके तरफ से किया गया। जरूर मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट रसाद उल्डे जो कतर में जमजम कंपनी में काम कर रहे हैं, वहां से वो लाइव मैच देख रहे हैं, उनका भी तेजी से शुक्रिया है। tenniscricket.in के माध्यम से जो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं उनका भी मैं तेजी से शुक्रिया वेलकम करूंगा। मैच इज ऑन। प्रारंभिक जोड़ी मैदान पर, स्ट्राइक पर बल्लेबाज फहद कलबस्कर और उनका साथ देंगे हयात। खरं सर, आपण जर पाहिलं ना, आता मुरुड आणि अलिबाग या दरम्यान आपण विजेत्या संघांमध्ये सामना पाहणार आहोत। जो 10 मिनिटाचा आपण जो ब्रेक दिला होता किंवा रेस्टसाठी टाइम दिला होता ना, त्या दरम्यान सर्व खेळाडूंची चर्चा चालली होती की हा संघ चांगला आहे, तो संघ चांगला आहे, हा खेळाडू चांगला खेळतोय, तो खेळाडू चांगला खेळतोय। परंतु क्रिकेट म्हटलं ना सर, तर मैदानामध्ये ज्याच्या नशिबाने साथ दिली किंवा ज्याचा खेळ मैदानामध्ये चालला ना, तो भाव खाऊन जातो। कच मैदानामध्ये पाहायचं मोठी नावं बरीचशी आहेत। नक्कीच तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे हर्षदचं मी एक सांगतो की ह्या मैदानामध्ये खेळताना ज्यावेळी क्रिकेट फक्त बघण्यासाठी यायचो तेव्हा हर्षदचा इतका फॉर्म होता। नक्कीच मुंबई मठ्यांच्या माध्यमातून त्याने सुद्धा चांगली फलंदाजी करायचा किंवा अन्यथा कामानिमित्त म्हणू शकता किंवा प्रॅक्टिस पासून वंचित असल्या कारणे हल्ली तो खेळण्यासाठी कमी आपल्याला पाहायला मिळतो। आता मात्र कर्णच्या भूमिकेमध्ये संघ जबाबदारीमध्ये खेळताना पाहिला आणि विजेता सुद्धा झालाय। पहली गेंद यहाँ पर खराब डालते हुए गेंदबाज पिछले मैच के मैच जुनैद रियाज फकी स्ट्राइक एंड पर। पिछले मैच के मैच कैप्टन फहद कलबस्कर थोड़ा सा प्रेशर आई क्योंकि एक बड़े खिलाड़ी है और ये हर उन्नरी एक राइजिंग स्टार नए खिलाड़ी को यहाँ पर मौका देते हुए कप्तान ने भरोसा रखा अरशद खलील सैयद ने, और पहली ओवर की जिम्मेदारी यहाँ पर जुनैद रियाज फकी गेंदबाज को देते हुए। खरं सर, आपण पाहिलं ना तर ह्या गोलंदाजांनी दाखवून दिले की अलिबाग मध्ये येणारा नवीन रायजी स्टार म्हणू नका का उभरता सितारा हे माझं नाव नक्कीच असणार। कारण काय अप्रतिम गोलंदाजी केले, जी कर्णधार असतो ना ज्याला एक विश्वास असतो की आता आम्ही लीग मध्ये खेळणार आहोत, पण पहिलंच वर्ष आहे, पहिलं वर्ष आपल्या नावावरती करून घ्यायचं आहे, पहिला दिवस आहे, या पहिल्या दिवसामध्ये काहीतरी चांगली कामगिरी करायची आहे। खरं जुनैद फकीनी करून दाखवलंय। ही 2 षटकं अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली आणि ही सुद्धा गोलंदाजी त्यापेक्षाही अप्रतिम असणार हे नक्कीच। यस, इसीलिए तो उसे अलीबाग का वंडर बॉय कहा जाता है। आज छोटे कद के खिलाड़ी है पर अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी करते हैं, एक अच्छा परफॉर्मेंस क्वालिटी मेंटेन की है इस गेंदबाज ने। इस बार फुल टॉस गेंद मिस टाइमिंग, जिमम पंगारकर बड़ी मछली जाल में फांसी, मूर्ति लहान कीर्ति महान, नाम है जुनैद रियाज फकी विकेट प्राप्त करते हुए।
नक्कीच आपण सर काल बघितलं तर षटकार चौकार मारल्यानंतर लगेच साऊंड सिस्टीमला लगेच चांगली गाणी लावायचं. नक्कीच कुठेतरी बंधन आहे, एक साऊंडचा जास्त वापर करू शकत नाही. सिव्हिल हॉस्पिटल आपल्या जवळ एक सायलेन्स झोनचा आपला इलाका हा पडतोय खरंच. परंतु जे आयोजन आहे ना कालचं सुद्धा आपण पाहिलं म्हणजे दिवसेंदिवस क्रिकेटमध्ये काहीतरी आपल्या माध्यमातून नवीन झाली पाहिजे किंवा ज्यावेळी लाईव्हची स्पर्धा असते ती आज झाली म्हणून उद्या डिलीट होणार असं नसतं. ती वर्षानुवर्ष तशीच राहते आणि ती जेव्हाही पाहिली ना तेव्हा आत्ताच्या होणाऱ्या स्पर्धेला लाजवेल ना अशी झाली पाहिजे ही नेहमीच कामगिरी करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी बघितली तर कमिटीमध्ये फक्त मला जवळपास 4 नावं दिसतात. सहभाग प्रत्येक जणांचा असेल, सहकार्य प्रत्येक जणांचा असेल, परंतु जाहिद कादरी त्यानंतर उजेब काझी, आदिल कुरेशी आणि नदीम सय्यद या चौघांचं खरंच कौतुक करावं लागेल. आपण पंकजाच्या माध्यमातून सुद्धा ही 4 जणांची नावं वैयक्तिक ऐकलीत म्हणजे खरंच ह्या 4 खेळाडूंनी किंवा ह्या आयोजकांनी योगदान दिले म्हणून त्यांचं कुठेतरी कौतुक केलं जाते. एक सुंदर अशी ही स्पर्धा भरवण्यामध्ये नक्कीच MPL म्हणून प्रसिद्ध होणार. खरंच पहिलं वर्ष आहे. मी सुद्धा प्रार्थना करतोय की येणाऱ्या अनेक वर्ष ह्यापेक्षाही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नक्की तुमचे सुद्धा आशीर्वाद आहे, सर्व खेळाडूंचे आहेत, सर्व मान्यवरांचे आहेत. कारण पाहायला गेलं तर ना फक्त मुस्लिम प्रीमियर लीग जरी असली तरी प्रत्येक खेळाडूंचा, प्रत्येक मान्यवरांचा सहभाग इथं लागलेला पाहायला मिळतोय. तो फिर से एक बार गेंदबाजी करते विकेट टेकर गेंदबाज जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर, ना अस्त्र ना शस्त्र, यह है क्रिकेट का ब्रह्मास्त्र और उसका इस्तेमाल किया. आज इस गेंदबाज ने काफी क्वालिटी मेंटेन की है क्योंकि फहद कलबस्कर जैसे बल्लेबाज की विकेट लेना यानी बड़ी क्वालिटी यहाँ पर सादर करते हुए, क्योंकि फहद कलबस्कर ऐसे जिनके नाम में रन करने वाले खिलाड़ी है. और स्ट्राइक पर बल्लेबाज उमर पठान. या दरम्यान जर पाहिलं तर अजूनही चांगली गोलंदाजी त्याच प्रकारे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही पाहिलं ना तर हे तिसरं षटक फेटे मोठा फटका अजूनही आला नाही. ही क्वालिटी मेंटेन त्या गोलंदाजांनी करून दाखवलंय. पाहिलं ना बघा अलिबाग ह्या तालुक्यामध्ये का अलिबाग म्हणे म्हणू शकताय. आता मात्र प्रसिद्ध झालेला संघ आहे जय मल्हार अलिबाग संघ. त्याचा आपण कर्णधार बघितला तर मग मृणाल वर्सोलकर. तर मग मोठी नावं कुठली येतात तर मग मृणाल वर्सोलकर चांगला खेळ करतो. त्याचप्रमाणे जी ब्रोकाडे 2 ब्रदर्स आहेत, त्यानंतर विराज जुईकर, ही 2-3-4 मोठी नावं आहेत. मग त्यांना घडवणारा मृणाल वर्सोलकर आहे का तर नक्कीच मग जुनेद फकीचं नाव ऐकलं ना तर खरंच हर्षद सय्यदला ह्याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण त्याच्या माध्यमातून हा खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रोत्साहन दिल्यानंतर, आत्मविश्वास वाढवल्यानंतर जी गोलंदाजी कशी केली जाते, कशी पार पाडली जाते ना ह्याचं उत्तम उदाहरण दाखवून दिले. छोटा तीर वार करे गंभीर, ऐसा अक्सर कहा जाता है. इस बार देखिए सिली मिड ऑफ की दिशा में खेल दिया है, फील्डर है वहां पर. जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ मयूरेश कोलिया में बतलाते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 7 रन. साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आते हुए. तर ज्यावेळी आपण जर पाहिलं तर गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, नेहमीच मोठी स्पर्धा असली ना सर की इमेजिन प्लेयरच्या रूपामध्ये सुद्धा बक्षिसं असतात. आणि हा खेळाडू जर अशीच कामगिरी करत राहिला ना या दरम्यान चौकार आलेला सुद्धा पाहायला मिळतो. 4 धावसंख्येमध्ये वाढ सुद्धा होईल. षटक संपेल, धावसंख्या झाली ती 11 धावा. खरंच आपण जर जुनेद फकीचं आपण एक कौतुक झालं. एक छोटा खेळाडू, इमेजिंग प्लेअर म्हटल्यानंतर एक छोट्या खेळाडूचा आपण कुठेतरी उल्लेख केला जातो. आणि मी आधीच्या सामन्यात सुद्धा म्हटलो, ह्या सामन्यात सुद्धा म्हटलो, तुम्ही प्रत्येक समालोचन कक्षामध्ये असता, आम्हाला पाहायला मिळतं, तुमचा आवाज खूप गोड आहे आणि खरंच त्या माध्यमातून वेळोवेळी आपण समालोचन करताना पाहता. पण हे नाव वारंवार घेत जा, कारण त्या तुमच्या एक आदेशानुसार किंवा तुमच्या एक ज्याला तुम्ही पाठिंबा दिलात ना खेळाडू खूप मोठा होऊ शकतोय. कारण ज्या ठिकाणी इतकी पब्लिक आहे, जवळपास 22 खेळाडू या मैदानामध्ये या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पण एकाच नावाची चर्चा होते, जुनेद फकी याची. यस एब्सोल्युटली, वर्सोली का मैदान और ओपन की टूर्नामेंट ही, और उस ओपन के टूर्नामेंट में जिस तरह से फरदीन काजी बल्लेबाजी करते हैं उसी तरह से ये बल्लेबाज मैंने वर्सोल के मैदान पर देखा. उसके बाद 3 वीरा के मैदान पर शानदार बल्लेबाजी की. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. और यहाँ पर फरदीन काजी की तरह बल्लेबाजी करते हुए नजर आए. बैटर अगर देखा जाए तो जुनेद रियाज फकी एक कम आयु के खिलाड़ी है, पर उनके पिताजी का उन्हें सपोर्ट है. वो बोलते बिंदास क्रिकेट खेलो, और उन्होंने भी उसी तरह से प्रैक्टिस मेंटेन की है. थोड़ा सा एक्सरसाइज पे फोकस करना है और यहाँ पर बॉडी बिल्ड करने के बाद मैच के ऊपर ध्यान देना है. गेंदबाजी के लिए दूसरी ओर की जिम्मेदारी जिमाम पंगारकर. 4 ओवर का मैच है.
झिमाम पंगरला सुद्धा काहीतरी आता चांगलं करून दाखवायला, ज्या ठिकाणी वारंवार प्रयत्न करत असताना गोलंदाजी करत असताना जेव्हा 5 षटकं होती, 2 षटक फेकण्यासाठी जुनेद स्वाकी आला. आता मात्र झिमाम सांगेल की त्याचा विषय सोडावं, आता माझ्याकडे लक्ष द्या, कारण माझ्याकडे क्वालिटी आहे, मी सुद्धा त्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. आणि तीच गोलंदाजी आधीच्या सामन्यात सुद्धा दाखवली. नक्की 2 चौकार सुद्धा त्याच्या माध्यमातून आले होते, परंतु त्याच्यापूर्वीचे एक चेंडू म्हणजे जवळपास 4 चेंडू हे अप्रतिम पद्धतीचे, म्हणजे एक निर्धाव पद्धतीचे 2 चेंडू, 1 विकेट आणि एक बाईच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ही सुद्धा कामगिरी चांगली आहे, कारण गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडू निर्धावच आला पाहिजे किंवा प्रत्येक चेंडू डॉटच आला पाहिजे असं नसतं. इस बार अच्छी तरह से क्रिकेटिंग स्ट्रोक खेल दिया फील्डर है वहां पर साथ हमीद बुखारी. जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 12 रन. हमारे जमीर बुखारी, इनके भतीजे, 1 चाय 2 खारी, 7 बुखारी, सब पे भारी. 1 रन के साथ 12 रन स्कोर कार्ड पर. गेंदबाजी करते हुए फिर से एक बार झिमाम पंगारकर ग्लोइंग की जानिब से गेंदबाजी करते हुए. ओहो, टप्पा गिरने के बाद गेंद अंदर आई, विकेट कीपर भी चकमा खा गए और इस बार 22 के रूप में 1 रन आता हुआ. डिक्लेयर एरिया में 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन. या ठिकाणी ना ह्या चुकीपासून कुठेतरी वाचावं लागेल, किंवा आपण कर्णधारात आपल्या माध्यमातून चुकी झाली, मग वैयक्तिक 10 खेळाडूंना आपण कोणतेही एक चुकीचं ठरवू शकत नाही. कारण जर मग लीडर जर चुकी करत असेल, कारण हा चेंडू अडवणं मर्यादेमध्ये होतं किंवा इतका फास्ट नव्हता, किंवा चेंडू सहज एस्ट्रिकेशन अडवता सुद्धा आला असता. 1 धावेनी काय होऊ शकतं ना, 1 धावेनी सर काय होऊ शकतं ना, आपण बरेच वेळा पाहिलंय. मी आत्ताच झालेलं कालच्या 2 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगतो की मिळखतकार संघातील एक मोठा चांगला खेळाडू प्रणित म्हात्रे म्हणून, यांनी जवळपास 72 धावांची खेळी करून सामना रोमांचक पद्धतीमध्ये आला होता, परंतु 1 धावेनी सामना हरला होता. म्हणजे 1 धावेला किती किंमत आहे हे हर्षदला लक्षात ठेवावं लागेल, कारण ही धावसंख्या रोखणं गरजेचं होतं. या दरम्यान मोठा फटका मारलाय क्षेत्ररक्षक करणारा गोलंदाज. आता मात्र फलंदाज ह्या चेंडूवरती कोणताही रोखू शकला नाही आणि बऱ्याच टायमानंतर मोठा फटका 6 धावांसाठी षटकार आलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बघा, क्रीडाभवनचं मैदान असलं ना तर आपल्या बॅटमध्ये ताकद असली, आपल्या मनगटामध्ये ताकद असली ना, बरेचसे षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. अनेकशे खेळाडू नाव गाजवून गेलेत किंवा नाव गाजवत आहेत, किंवा संदीप सर म्हणतात किंवा नाव गाजवणार आहेत. तर त्याच पद्धतीमध्ये बघा, आता समीकरण लक्षात आले, धावसंख्या कमी होते, मोठे फटके येणे गरजेचे आहे. एखादा चुकीचा चेंडू भेटला, मोठा फिरकावून दिला. बघा, पुढच्या चेंडू सुद्धा मोठा फटका आहे, 1 बाउन्स, चेंडू अडवू शकला नाही, हा सुद्धा चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. यस, एब्सोल्युटली आपकी बात से सहमत हूं जयेश, क्योंकि उमेर पठान ऐसे खिलाड़ी है जिनके पास हर तरह की क्वालिटी है, फिर वो गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, हर तरह की चौफेर बल्लेबाजी करने का कारनामा उन्होंने अक्सर किया है. और इस प्रतियोगिता का ये 10वां 4वां हमारे गुणलेखक मयूरेश कोहली हमें बतलाते हुए टीम का टोटल स्कोर जहां पहुंचे अगर देखा जाए तो पहले बल्लेबाजी करते हुए जंजीरा पॉइंट्स मुरुड खारामुरी टीम, टोटल स्कोर जहां पहुंचा 23 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार झिमाम पंगारकर. खरं चांगली सुरुवात ज्या प्रकारे गोलंदाजांनी करून दिली होती ना, आता कुठेतरी लयबद्ध गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरत नाही आहे. झेल होणं गरजेचं आहे. पाहिलं तर बघा, 2 मोठे फटके आल्यानंतर झेल होणं गरजेचं होतं. चेंडू त्या प्रकारे फेकायचा होता, थोडंसं जाळ्यात फसवायचं होतं. आता जर ऍक्शन रिप्लेमध्ये आपण जर पाहिलं ना, हात थोडासा फिरवला होता, कारण ही क्वालिटी किंवा ही आपल्या गेमवरचं नियंत्रण किंवा ही सरावाची जादू आहे. ही सरावाची जादू मैदानामध्ये दाखवावीच लागेल, जेणेकरून आपण जेणेकरून आपण जी नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण प्रथमतः गोलंदाजी घेतलीत आणि गोलंदाजी करत असताना धावसंख्या कमीत कमी ठेवण्याचा किंवा कमीत कमी वरती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असतो ना, हे गोलंदाजा मार्फतच करावा लागतो. नक्की क्षेत्ररक्षण आपलं 100% योगदान देतो. यश येतं, अपयश येतं, हे मात्र पुढची वाटचाल आहे ती नक्कीच पुढच्या चेंडूवरती आपल्याला समजायला पाहायला मिळेल. परंतु ह्या चेंडूवरती पाहिलं ना, ज्याची गरज होती 2 मोठे फटकार आल्यानंतर, ते मात्र गोलंदाजांनी करून दाखवले. 4 चेंडू झालेत, नक्कीच ओव्हर षटक संपलंय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर मैदान धावसंख्या झाली ती 23 धावा. नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिलं ना, मोठा सामना आहे सर. काय वाटते 12 चेंडूमध्ये 23 धावसंख्या, ही गोलंदाजा खरंच कौतुक करावं लागेल की फलंदाजा कौतुक करावं लागेल? यस, जिस तरह से फहद कल्बस ने कहा था कि हम एक टारगेट नहीं बता सकते, पर कोशिश करें कि ज्यादा से ज्यादा रन बनाने की. पर गेंदबाज अगर देखा जाए तो अरशद खलील सैयद ने कहा था, अदनान कागदी गेंदबाजी के लिए आते हुए अरशद ने कहा था कि 50 तक रोकने का प्रयास करेंगे और वो फाइटिंग स्कोर हो सकता है जय जी, क्योंकि यहाँ पर उनके पास भी क्वालिटी गेंदबाज है. उमेर पठान जैसे गेंदबाज अभी अभी जो आउट हुए, एक छक्का चौवा लगाकर बैक टू द पेविलियन लौटे. आखिरी गेंद पर झिमाम पंगारकर ने उनकी सफलता हासिल की. अदनान कागदी फिर से एक बार गेंदबाजी करते हुए
चांगलासा तिसऱ्या षटक फेकण्यासाठी अदनानला इथं प्रस्थापित केलेलं पाहायला मिळतं. प्रारंभ होतोय षटकाला, पण या ठिकाणी पाहिलं तर चांगली झेल विकेट मिळते. या ठिकाणी नाराज होऊन पाहताना माघारी पाहताना पाहायला मिळतो आपल्याला. यस, और जो कैच लपका है वो है अमीन तुलवे, जिन्हें मांटिया नाम से जाना जाता है, और अच्छी फील्डिंग उन्होंने अक्सर की है रोहा तहसील में, और उसी काबिलियत की वजह से यहाँ पर उन्हें मौका दिया गया, और यहाँ पर थोड़ी सी लड़खड़ाती भी नजर पा रही टीम आ रही है. जंजीरा पॉइंट्स मुरुड खारंबोली टीम के संग खिलाड़ियों को, शहबाज को और उनके साथ. खरंच या ठिकाणी सर तुमचं सुद्धा मला कौतुक करावंसं वाटेल की प्रत्येक खेळाडूची नावं आपल्याला माहिती आहेत. हाच खरं एक्सपिरियन्सचा खेळ आहे, कारण ज्या ठिकाणी मला खेळाडूंची नावं घेणं सुद्धा कठीण पडतंय त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंची नावं आपल्याला पाठ आहेत. कारण प्रत्येकाचा खेळ आपण पाहिलात. अनेक वर्ष, जवळपास 10 ते 12 वर्ष आपण समाधान कक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाची सेवा करताना आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय. खरंच कौतुकाची बाब आहे, कारण खरंच मी कुठेतरी कमी पडतोय किंवा आम्हाला कुठेतरी तुमच्याकडनं शिकायला मिळतंय, ही आम्हाला खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. किंवा ज्या ठिकाणी मुस्लिम प्रीमियर लीगचं एक आपल्याला कॉल आला, जे सहकार्य कराल का, तर निश्चितच ही कुठेतरी एखाद्या खेळाडूला पुढे नेण्याची भावना आहे ना, यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच सर आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी. आणि गोलंदाजीला आलेला अदनान कादनी यांनी सुद्धा स्पष्ट करून दिलंय की आता मात्र हर्षदच्या सायेमध्ये आमचा संघ आलाय. ज्यावेळी कर्णधारांनी किंवा जे आपण ज्याला म्हणतो टेबलवरती चॉईसिंगला खेळाडू बोलला, जे गुणलेखा सॉरी आपल्या ह्याला चॉईस करण्यासाठी खेळाडू बसले आहे ना, त्यांनी जी माझ्यावरती जी एक विश्वास ठेवलाय तो मी पूर्ण करणार. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र तिसऱ्या षटकाने अदनाननी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिले. यस, फिर न्यू बैटर मैदान पर, लेफ्ट हैंड बैटर सामी. आज सामी को इस रनों के ऊपर बौछार करना होगा. अदनान स्पीड अप करना है. 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है, और 4 ओवर के लिए 20 मिनट का कालावधि दिया है. और इस बार भी हेलीकॉप्टर लगाने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, वेल जज कैच. लगातार की 2 गेंदों पर 2 सफलता. जिस टीम ने पहली हैट्रिक विकेट हैट्रिक लगाई थी, जहां पर मुदस्सर खिदमतगार गेंदबाजी कर रहे थे और 4 विकेट लिए थे, पर लगातार की 2 गेंदों पर इस गेंदबाज ने 2 विकेट प्राप्त की. एक शानदार गेंदबाजी. सामी बैक टू द डकआउट. कच आपण प्रत्येक सामन्याचा किंवा प्रत्येक मैदानाचा सर विचार केलात ना, तर कालचा सामना वाऱ्याची दिशा असल्या कारणाने चेंडू जास्त मार्गस्थ होता, षटकार चौकार जास्त आपल्याला पाहायला मिळत होते. इथं थोडी संत गतीने आहे, चारी साईडने आपल्या बिल्डिंग्स पाहायला मिळतात, त्यामुळे थोडासा चेंडू थांबून येतोय. जर कनेक्ट चांगला झाला, फटका मिडल ऑफ द बॅट झाला तरच मोठा फटका येतोय. हे सुद्धा प्रत्येक ग्राउंडचं समीकरण पाहायला मिळतंय. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी हॅट्रिक वरती असताना गोलंदाज कशा प्रकारचा चेंडू आपल्याला फेकायचा आहे. कालच्याच जर उदाहरण बघितलं ना, एक रील्सच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला शिरूला एक प्रश्न विचारला होता, जर तुला एका चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे असेल कशा प्रकारचा चेंडू फेकशील, तर नक्कीच तो ऑफ ब्रेक करून चेंडू फेकेन. कारण मी यॉर्कर टाकायला गेलो तर निश्चित बॅटवरती लागू शकतो, 1 धाव निश्चित होऊ शकते. तर खरंच कुठेतरी ती मानसिकता किंवा ते स्ट्रॅटेजी असते गोलंदाजी. ह्या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. तो आता ह्या विचारामध्ये नसेल की मला हॅट्रिक करायची आहे, मला चेंडू निर्धाव काढायचा आहे किंवा मला हॅट्रिक माहिती अतिउत्तम, परंतु मला सामन्यामध्ये जे मला 6 चेंडू फेकण्यासाठी झाले त्यामध्ये वाईट नाही पडला पाहिजे, नो चेंडू एखादा मोठा फटका आला पाहिजे. हे खरं गोलंदाजाचं कौतुक करायचं आहे. पाहिजे तिसरा चेंडू मार्गस्थ असेल हॅट्रिक वरती गोलंदाज अदनान. या ठिकाणी चांगला चेंडू टाकला होता, एसटीच्या बराचसा जवळला गेला होता. थोडी नशिबाची साथ फलंदाज साईडनं आपल्याला पाहायला मिळाली. नक्की थोडासा ॲक्युरेसी असते, थोडासा चेंडू आतमध्ये असताना तर त्रिफाळीशी झाला असता. नक्कीच हा चेंडू निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळत. आणि तब्बल माझे गुणलेखक सांगतात की हा 15वा चेंडू आहे तो यशच्या हातामध्ये गेलेला, सगळीच झालेला आपल्याला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले गुणलेखकाची भूमिका पार पडतायत. नक्की तर चांगले मार्गदर्शकच्या की जोरदार अपील झाली पंचाकडे. पंच मात्र या चेंडूवरती कोणताही निर्णय देत नाही. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव पूर्ण झाली वनडीच्या स्वरूपामध्ये. आणि मयुरेश कोळींचा खरंच उल्लेख केला झाले ना, तर आपण एक गुणलेखाच्या माध्यमातून धणे गुरूंचं नाव नेहमी ऐकतो. कारण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट असून द्या, एक मी टुर्नाव खाण्याच्या माध्यमामध्ये आपणच संधी दिली होती सर मला, कारण त्या ठिकाणी मी त्यांच्या साईटला बसलो होतो. आणि त्यांची जी गुणलेखाची पद्धत आहे ना खूप कठीण आहे, आपल्याला ते समजत सुद्धा नाही, परंतु त्यांची जी खासियत आहे त्यांचा स्कोरबोर्ड सुद्धा स्वतःच्या आखणीमध्ये केलेला असतो. आणि प्रत्येक चेंडू म्हणजे रन रेट किती चालू आहे, किती विकेट गेल्यात, किती चेंडू निर्धाव गेलेत, प्रत्येक ॲक्युरेसी त्याच्यावरती आहे. नक्कीच एक हा सुद्धा अनुभव मला सुद्धा महत्त्वाचा ठरला आणि त्याच्यामध्ये तुमचं श्रेय मला लाभलं. खरंच मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. या दरम्यान पाहता एक मोठा फटका आणि या ठिकाणी झेलबाद झालाय. खेळाडू पुन्हा एकदा नाराशून मैदानाच्या बाहेर पडतोय. जो 10 मिनिटाचा जो टाइम दिला होता रेससाठी, तो रेससाठी नव्हता, ते समीकरण जुळवण्यासाठी होता. आणि खरंच या ठिकाणी हर्षदचं कौतुक करावं लागेल. हर्षदनी जो
सामन्यामध्ये रंग बसवलाय किंवा जी पकड मजबूत धरून ठेवलंय ना, हर्षेचं खरंच कौतुक करावं लागेल. कारण अलिबागमध्ये सामना होतोय ना, तर मी अलिबागकर आणि अलिबागचं नाव मी नक्कीच मोठं करणार. यस एब्सोल्युटली न्यू बैटर मैदान पर मुदस्सिर जिन्होंने इस प्रतियोगिता में पहली विकेट की हैट्रिक सादर की थी और जरूर अभी जंजीरा पॉइंट्स मुरुड खारंबोली टीम थोड़ी सी दिक्कत में मुश्किल में और इस मुश्किल से बाहर निकालना है तो शहबाज और उनका साथ देते हुए मुदस्सिर इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी. की मुस्लिम प्रीमियर लीग सर पाहिलं ना, पहिलं वर्ष आहे, पहिलं वर्ष आहे आणि मला सुद्धा कुठेतरी अभिमान वाटतो ना. कालच आपली बातचीत झाली नंदन घरत सोबत. टेनिस क्रिकेटला जे अलिबागकडनं प्रतिनिधित्व करतात आहेत, नंदन घरत सुद्धा वर्सुलीचे आहेत. जे आपल्याला मेन स्क्रीन ऑपरेटिंग करताना दिसत आहे तो सार्थक घरत सुद्धा वर्सुलीचा आहे. ज्या ठिकाणी मेन कॅमेरा ऑपरेटिंग करतो असा वैभव पडवळ हा सुद्धा वर्सुलीचा आहे. आणि माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत थोडीशी सेवा करण्याची संधी मिळाली. असा मी जयेश ठायकर मी सुद्धा वर्सुलीचा आहे. कुठेतरी आजभार वर्सुलीकरांचा बराचसा लागलेला पाहायला मिळतोय आणि खरंच कुठेतरी कौतुक वाटतंय की सर्वत्र एकत्र येऊन इतकी चांगली मोठी स्पर्धा घडवणं हे कुठे एक महत्वाची बाब आहे आणि लक्षात घेतलं आहे. इस प्रतियोगिता में वेलकम है. ट्वेंटी 24 रन.
8 विकेट जा चुके हैं 24 रन स्कोर कार्ड पर। आने वाली इस इनिंग की 3 गेंदें शेष बाकी। इसके बाद लूजर लूजर का मुकाबला होगा। दोनों टीम के कप्तान जो पहला सामना लॉस है, उनसे गुजारिश है कि टॉस के लिए आई इस इनिंग के बाद। फिर से गेंद हवा में, अमीन तुलवे सुरक्षित हाथों में, सेफ हैंड्स जिसे कहा जाएगा। और सम्मानीय पुनीत सर यहां पर आए। आने वाली 2 गेंदें शेष बाकी और 9 विकेट जा चुके हैं। क्या इस प्रतियोगिता में ऑल आउट होगा? क्या उसके ऊपर रोक लगाएंगे 2 बैटर? क्योंकि फौज कलबस कर आउट होने के बाद ताश की पत्तों की तरह ये टीम बिखरती हुई नजर आ रही है। इस बार बड़ा स्ट्रोक मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है। 7 बुखारी गेंद के नीचे आएंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। कब्बाल की थ्रो। लेदर का भी क्रिकेट खेलते हैं और आज टेनिस क्रिकेट में मुस्लिम प्रीमियर लीग में उन्हें मौका मिला। ओवर की समाप्ति। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 27 रन और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता है। 24 गेंदें, 28 रनों की जरूरत। रमजान मेमन इन्होंने जो स्क्वाड तैयार किया, अरशद खलील सैयद मास्टरमाइंड मैं तो कहूंगा, क्योंकि उन्होंने जो विकेट कीपिंग की तरफ से गेंदबाजी करने का मौका दिया। सबसे पहले छोटे खिलाड़ी जुनैद, रियाज फकी, इनको मौका दिया, उन्होंने शानदार गेंदबाजी की। जबकि अगर देखा जाए तो मुरुड जंजीरा खारामबोली टीम के जो खिलाड़ी है फहद कलबस्कर, जिन्होंने पिछले मैच में 37 रन बनाए नॉट आउट, उस खिलाड़ी की पहली विकेट प्राप्त की। और उसके बाद थोड़ी सी गुजारिश है लूजर लूजर टीम के कप्तान सलमान सिद्दीक और शकीब सिद्दीक, भाई भाई में होने वाला मुकाबला। सुबान 11 रेवदंडा और उसी साथों साथ तोमीर वॉरियर्स सेका चेगांव, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल। टॉस के लिए मैं दावत देना चाहूंगा। हर साल की तरह हर क्रिकेट की प्रतियोगिता में हमें सहकार्य करने वाले बच्चों को प्रमोट करने वाले पुनीत सेठ, इसे गुजारिश करूंगा आगे आइए और अपने शुभ हाथों से, पुनीत सर अपने शुभ हाथों से टॉस किया जाएगा। क्योंकि हर एक खिलाड़ी को मोटिवेट करने के लिए कैश प्राइज हो, हर एक तरह का कैश प्राइज वो देते हैं। ऐसे दानशूर व्यक्तिमत्व पुनीत सर, इनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। दोनों टीम के कप्तान भाई भाई सलमान सिद्दीक, शकीब सिद्दीक, और जो हारेगा मयूर सर वो इस प्रतियोगिता से बाहर जाएगा। यानी 365 दिन इस मुस्लिम प्रीमियर लीग की राह देखना पड़ेगा। तो दोनों भाई में ये युद्ध होगा, जो जीतेगा उसे अगली मैच खेलने का मौका मिलेगा और जरूर 12 में से पहली टीम बाहर जाने वाली होगी। तो जरूर यहां पर क्या 24 गेंदों में 28 रन डिपेंड किए जाएंगे, क्योंकि मुदस्सर की अगर गेंदबाजी चली तो अच्छे अच्छे बल्लेबाजों को रोकने का कारनामा उन्होंने अक्सर किया है और ये मुदस्सिर के ऊपर जिम्मेदारी। टॉस किया जाएगा पुलिस सर के द्वारा। हम देख रहे हैं एक दानशूर व्यक्तिमत्व, अगर देखा जाए इट इज कॉल एंड एब्सोल्युटली हेड इज ऑन। टॉस जीता है
तैमूर वॉरियर्स शेखाचे गांव, क्या डिसीजन होगा? पहले फील्डिंग करेंगे। अभी आपको फील्डिंग करना है, 4 ओवर का मैच है। अभी अगर आप मैच जीते तो आपको मौका है, अगर हारे तो यहाँ से बाहर जाना होगा। क्या लक्ष्य होगा रोकने का? ऐसा कुछ प्लानिंग नहीं किया, लक्ष्य कोई क्रिकेट में बोल नहीं सकते, कम से कम रोकने की कोशिश करेंगे। और एक सवाल, भाई भाई में होने वाला मुकाबला है, दोनों सगे भाई और रोहा से बिलोंग करने वाले शकीब के ऊपर क्या कहना चाहोगे? कुछ कहना तो नहीं चाहिए, फॉर्म में है, इंशाल्लाह जल्दी आउट करेंगे। यस थैंक यू। सलमान टॉस जीता है, फील्डिंग ली है। मुनीस सर, शकीब आरटीपीएल में आपने मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता था, अभी अपने टॉस आ रहा है, अभी आपको पहले बल्लेबाजी करनी है। जो टीम में जीतेगा उन्हें मौका है, जो हारेगा उसे यहाँ से बाहर जाना होगा। क्या टारगेट सेट किया जाएगा? 50 प्लस करेंगे इंशाल्लाह। 50 प्लस करेंगे। और फिर से एक बार किसके ऊपर भरोसा रखोगे? भरोसा तो पूरी टीम पे है, अभी अल्लाह चाहे तो इंशाल्लाह जीतेंगे। इंशाल्लाह। सेंटर न्यूज पॉइंट इज तौमीर वॉरियर्स ऑन द टॉस एंड डिसाइडेड फील्ड फर्स्ट। और हमारे सामने एक दानशूर व्यक्तिमत्व सम्मानीय आदरणीय पुनीत सर। पुनीत सर मैदान पर आए और इनामी राशि यहां पर शुरू होती हुई हर डॉट गेंद कराते हैं, बैट टच करते हैं अरशद खलील सैयद, तो उनके लिए 500 रुपए का कैश प्राइज। हर बॉल बैट को लगा तो 500 रुपए। ही सर परिस्थिती ना आपण दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिली होती। त्यावेळी पुनीत शेट्टी तिथे उपलब्ध होते आणि वेगळ्या पद्धतीची कशी बक्षिसं लावता येतील, म्हणजे खेळाडू कसे 3 षटकार मारल्यानंतर 3 विकेट काढल्या 3 चौकार मारल्यानंतर मेडनवर पडल्यानंतर त्यांचं असं नाही 4 वाईट टाकल्यानंतर 2 नो टाकल्यानंतर, म्हणजे एखाद्यावरती कसं एक ज्या ठिकाणी गंभीर वातावरण निर्माण झालं असतं त्या ठिकाणी कसं हास्यमय वातावरण नक्कीच कुठेतरी ह्याला सुद्धा कुठेतरी जबाबदारी लागते किंवा कुठेतरी एखाद्याला मनोगत त्यांना समजणं गरजेचं असतं। कारण आपण जर विचार जर केलात ना तर प्रत्येक वेळी पैशाची किंमत सुद्धा खेळाडूमध्ये करू शकत नाही, कुठे प्रोत्साहन द्यायचं सुद्धा त्या मदतीने काम असतं। आज बॅटला बॉल लावणं म्हणजे कुठेतरी नक्कीच माहित आहे की आपण जे बक्षीस लावलं ते जाणार आहे, परंतु त्या प्रोत्साहन वाढलं पाहिजे जेणेकरून चेंडू निर्धाव नाही केले पाहिजे, हा सुद्धा उल्लेख करू शकतो। यस मैच ऑन। मुदस्सिर गेंदबाजी के लिए आते हुए पहली गेंद और हवा में खेलने की कोशिश, मौका था पर फील्डर ने नहीं वहां पर कोशिश की, क्योंकि अक्सर कहा जाता है जयेश यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। यहाँ पर जिम्बाब अगर जिशान अगर कोशिश करते तो कुछ अलग होता और गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ता। पहली गेंद डॉट। खरं सर इथे ना ही जबाबदारी किंवा इथे रिस्क घेणं गरजेचं होतं। ही जर कॅच पकडली असती ना तर कॅचने नक्कीच मॅच पकडली असते ना। आधीच आपल्याला माहिती आहे की आपली धावसंख्या कमी झाली, एक मोठा खेळाडू खेळतोय आणि मोठ्या खेळाडूची पहिल्या चेंडू विकेट गेली असती, जरी लागलं जरी असतं ना तर ते दुःख झालं नसतं। कारण असा चेंडू आला ही संधी वारंवार भेटणार नाही, कारण गोलंदाजांनी प्रयत्न केला होता जोरदार, ह्या ठिकाणी सुद्धा मारा करण्यात आले। पंचांकडे इशारा, पंच ह्या ठिकाणी कोणताही निर्णय देणार नाही। बॅक टू बॅक पाहिलं तर दुसरा चेंडू निर्धाव जातोय। यह जय जी मैंने पहले ही कहा था मुदस्सिर की अगर गेंदबाजी चली ना तो अच्छे अच्छे बल्लेबाजों को चक्कर में डालने की क्षमता है, क्योंकि वो अनुभवी गेंदबाज है और काफी सालों का एक्सपीरियंस है। 40 प्लस ने 50 प्लस खिलाड़ी है और शानदार गेंदबाजी अक्सर करते हैं। 40 प्लस है। यस नक्कीच म्हणतो ना वयाला मर्यादा नसते किंवा क्रिकेट खेळामध्ये वय बघितलं जात नाही। आपल्यामध्ये जर कला असेल ना तर ती कला मैदानामध्ये दाखवावी लागते, ती करून दाखवावी लागते। ज्या ठिकाणी आपण छोटा गोलंदाज बघितला जुनेद फकीच्या माध्यमातून, आता मध्ये 40 प्लसचा हा खेळाडू, म्हणजे बघा मधीतले खेळाडू नुसते क्षेत्ररक्षण करतायत, पण जे अनुभवी आहेत किंवा एजनी जास्त आहेत किंवा एजनी कमी आहेत ते काहीतरी मैदानात चांगली कामगिरी करतात। म्हणजे क्रिकेटकडे आपण बघताना वयाचा विचार तर नक्कीच नको करायला। या दरम्यान जर पाहिलं तर तिसरा चेंडू मार्गस्थ होताना 1 धाव आता मात्र मैदानामध्ये लागलाय आणि धावसंख्येमध्ये आता वाढ होते। धावसंख्येमध्ये सुरुवात झालेली पाहायला मिळते। 3 चेंडूवरती 1 धावा, उर्वरित 3 चेंडू आहेत। गोलंदाज मैदानामध्ये टाकण्यासाठी सज्ज असेल मुदस्सिर।
चांगली गोलंदाजी नक्कीच करतोय, वारंवार टप्प्यांमध्ये आपल्या व्हेरिनेशन आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या चौथ्या चेंडूवरती पाहिलं ना थोडीशी बोटं फिरवली, जोरदार प्रहार केलाय समान कक्षा दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 6 धावा. ज्यावेळी बऱ्याच टायमानंतर 1 धाव आली होती त्यामध्ये पुन्हा एकदा +6 करा. एकूण धावसंख्या झाली 4 चेंडूवरती 7. आतापर्यंत पाहिलं तर या टुर्नामेंट मधला 18वा षटकार आलेला पाहायला मिळतोय. मयुरेश कोळीच्या माध्यमातून हे गुणलेखन करतायत, चांगली गुणलेखनाची भूमिका पार पडतायत. हा दुसरा सामना माझ्या माध्यमातून मी समालोचन करतोय. खरंच आतापर्यंत ॲक्युरेसी जी पाहायला मिळते ना, कारण मग मी मगाशी उल्लेख केला की 50% सामना पंचांच्या वरती आपण निर्भय असलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर मग गुणलेखनाने थोडीशी चुकी केली ना मग समालोचन गणला जातो, किंवा म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून जी गुणलेखन करत असतात त्यांना सुद्धा कुठेतरी चुकी केली जाते. म्हणजे जवळपास 5 ते 6 जणांचा एक तो अवलंबला असलेला मयुरेश कोळी एकटा काम करतोय. त्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या. त्यासाठी जबाबदारी मोठी आहे आणि तो वारंवार चांगले पार पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र पहिलं षटक चालू असताना मुदासिर चौथ्या चेंडूवरती आलेला. इस बार देखिए जहां पर मौका मिला वहां पर उन्होंने मार दिया चौका. नाम है जीमा पंगारकर. कमाल की बल्लेबाजी करते हुए आने वाली एक गेंद शेष बाकी है. स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर 11 रन. इस बार शानदार कैच. शॉर्ट पॉइंट की दिशा में, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्डर तैनात है, कोई गलती नहीं की और यहाँ पर विकेट का पतन प्राप्त करते हुए जयेश थोड़ा सा रुकाता हूं क्योंकि यहाँ पर हमारे अतिथि कक्ष में हमें हर साल मदद करते, हर स्पोर्ट्स में मोटिवेट करते हैं. जब तुम आए तो झरने भी मुस्कुराने लगे. पुनीत सर, जब तुम भी आए तो झरने भी मुस्कुराने लगे. तुम्हारे आने से हर दिल खुशी से भर गया. आप यहाँ पर आए मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट. इस प्रतियोगिता में मैं रमजान भाई से गुजारिश करूंगा कि पुनीत सर का इस्तेकबाल किया जाए. रमजान भाई मेहमान, इनसे गुजारिश करूंगा कि पुनीत सर का यहाँ पर इस्तेकबाल किया जाए. एक दानशूर व्यक्तिमत्व और हमें अक्सर सपोर्ट करते हैं ऐसे पुनीत सर, इनका तहे दिल से वेलकम. नक्कीच अलिबागच्या शहरामध्ये आपण जर बघितलं ना गाड्यांचे शॉकिंग म्हणून तुला ओळखले जातात. अनेक प्रकारच्या इम्पॉर्टंट कार असतील, ते विंटेज कार असतील, याचं कलेक्शन आपण जर पाहिलं ना तर पुणे स्टेटच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो. कारण एखादी गाडी बाजूला गेली, एखादी इम्पॉर्टंट गाडी असेल ना, तसेच मैं अजबाब इनसे गुजारिश करूंगा कि अदनान वाकनीस साहब का भी यहाँ पर इस्तेकबाल किया जाए. अजबाब, इनसे गुजारिश है कि अदनान वाकनीस साहब का भी यहाँ पर इस्तेकबाल किया जाए. चला या दरम्यान सन्मानकडे वळतो. एक मोठी विकेट किंवा एक मोठा झटका मात्र आता अलिबाग संघाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान बघा जोरदार प्रहार करतोय. जे दबाव आपण म्हणतो ना, ज्यावेळी विकेट आपली जाते, आपला एखादा चांगला खेळाडू माघारी परततो, त्यानंतर धावसंख्येमध्ये कुठेतरी रोख धरण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाज आला होता, नक्की त्यांनी गोलंदाजी चांगली केली, षटकार चौकार नक्की त्याच्या माध्यमातून खाल्ला, परंतु षटक चांगल्या पद्धतीने संपवायचं, अंत शेवट झाला पाहिजे, शेवट चांगला झाला पाहिजे, हे समीकरण आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं. आणि हे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या लागली होती 11. आता मात्र दुसरे षटक सुरुवात झाले. उसी साथ तो साथ आसिफ भाई दांडेकर साहब से गुजारिश करूंगा कि फरदीन खान का यहाँ पर इस्तेकबाल किया जाए. आसिफ भाई दांडेकर साहब से गुजारिश करूंगा फरदीन खान, इनका इस्तेकबाल यहाँ पर किया जाए. हर आने वाले मेहमान का यहाँ पर इस्तेकबाल मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट, जिसमें 4 कार्यकर्ते हैं. अगर देखा जाए ना तो हुसैफ जैद कादरी, हुसैफ काजी, आदिल कुरैशी, नदीम सैयद, 4 तालुके को साथ में लाने का प्रयास करने वाले ये 4 धुरंधर. अतिक सोलकर से गुजारिश करूंगा कि अजबाब अनवारे साहब का यहाँ पर इस्तेकबाल किया जाए और यहाँ पर इस्तेकबाल छक्कों का होता हुआ गेंद सीमा रेखा की तरफ डिक्लेयर में.
असबाब अनवारे का यहाँ पर इस्तिकबाल आतिफ करीम सोलकर इनके हाथों से किया जा रहा है। थैंक यू सो मच। नक्कीच्या सत्काराच्या दरम्यान जर आपण पाहिलं ना, हर्षदनी आपली जादुई फलंदाजी दाखवायला सुरुवात केली। पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत होता, थोडंसं पकडून धरलं होतं गोलंदाजांनी नक्की, परंतु लगेच दुसरा गोलंदाज आला, कुठली जाणीव झाली की जरी धावसंख्या कमी असली ना, आपल्याला सामना जो 4 षटकांत शेवटपर्यंत नक्कीच घेऊन जायचं नाही। आपल्याला आपली जी क्वालिटी आहे, आपल्याला जो सामना लवकरात लवकर संपवायची सवय आहे ना, तीच चालू ठेवायची आहे। आणि त्या दरम्यान एक षटकार, एक मोठा फटका नक्कीच आला आणि त्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा, ज्या ठिकाणी 28 धावांचं लक्ष होतं। 18 मध्ये अजून 6 वाढवा, धावसंख्येमध्ये अजून वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावेवरती। जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज आहे, ज्या ठिकाणी दुसरं षटक चालू आहे। खरंच आयोजकांना ना हर्षद मदत करताना पाहायला मिळतोय। खरंच ज्या ठिकाणी आपण संध्याकाळी क्षेत्रामध्ये पाहतो सामना लवकरात लवकर संपवायचा असतो, अशा प्रकारचा सामना ह्या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी 4 षटकं खेळायला मिळणार आहेत, तर 2 षटकामध्ये सामना संपीन आणि पुढच्या सामन्याला प्रारंभ करीन, असं काहीतरी उदाहरण पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा सुंदर फटका, ज्या ठिकाणी 4 धावांची गरज होती, फटका खेळणं गरजेचं होतं का, हे मात्र आता कुठेतरी समीकरण डोक्यात चालू असेल। कारण सक्सेसफुल झाला असता तर विजयी फटका असता, परंतु या ठिकाणी विकेट सुद्धा गेलेले आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच हर्षद जर माघारी परतला असताना सामना जिंकवून, तर त्याचे ओनर जे आहेत मेमन रेहमान, नक्की हे सुद्धा कुठेतरी खुश झाले असते, कारण चांगली कामगिरी आपल्या कर्णधाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। न्यू बैटर मैदान पर अदनान कागदी, स्पीड अप करना अदनान, क्योंकि और काफी मैचेस खिलवाने हैं, क्योंकि 5 ओवर का मैच हम समय के साथ चल रहे हैं, इसलिए 4 ओवर का खिला रहे हैं। तो फिर से एक बार किसी भी तरह की दिक्कत ना हो तो स्पीड अप करना है। आप भी एक पार्टिसिपेट हो, आप भी एक पार्ट हो इस मुस्लिम प्रीमियर लीग का, तो हर एक खिलाड़ी ने वो रिस्पॉन्सिबिलिटी लेना है कि टाइम कैसा बचे। या ठिकाणी सर आपण पाहिलं ना, तर या टुर्नामेंट मधला 15वा हा कॅच आहे, जो कॅच आउट झाले, म्हणजे 15 खेळाडू कॅचच्या रूपामध्ये माघारी परतलेले पाहायला मिळतात। चौबीस रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार जुनैद रियाज फकी। ओहो, घुटना टेक, तमाशा देख, मिडल ऑफ द बैट। ओहो, हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए, क्रिस का गाना सुनोगे? क्रिस का गाना लो बेटा, गेंद सीमा पार, चौकार। विनंती असेल, कॅमेरावरती जे प्रेक्षक बसलेत त्यांनी खाली उतरा, ओनली कॅमेरामॅन राहील। बाकी ते 3 जण वरती बसले ते खाली उतरा, कॅमेरा हलतोय आणि आम्ही पण हलतोय, त्यामुळे सर्वांनी खाली उतरा। हॅलो, चला आयोजक तिथं जर आले ना, तर मग आपल्याला अपमानास्पद वाटेल ते, त्यासाठी मग पहिल्या पुकारामध्येच आपण चिप अथर्व तुम्ही आहात, गलती से मिस्टेक। tenniscricket.in की टीम, कैश प्राइज है पुनीत सर की तरफ से, और वो कैश प्राइज जिमाम पंगारकर, आपको 1500 रुपए का कैश प्राइज है। जिमाम पंगारकर पुनीत सर की तरफ से। जिमाम पंगारकर से गुजारिश है, पुनीत सर आप ही आइए और अपने शुभ हाथों से देना है, लोगों को दिखना चाहिए पुनीत सर कौन है। आइए, एक अनोखा कैश प्राइज पुनीत सर के माध्यम से दिया जाता है, और 3 डॉट बैट को लगे थे, उनके लिए 500 रुपए का कैश प्राइज, और टोटल 1500 रुपए जिमाम पंगारकर, और 1000 रुपए अरशद खलील सैयद। जरूर पुनीत सर के हाथों से जिमाम पंगारकर
इन्हें कैश प्राइज दिया जा रहा है। अनोखा कैश प्राइज होता है दोस्तों, और हर खिलाड़ी को मोटिवेट करते हैं। पुनीत सर थैंक यू सो मच। और अरशद खलील सैयद, इनके लिए भी 1000 रुपए का कैश प्राइज। मैन ऑफ मैच देने के लिए आपको रुकना है। अब प्लेयर ऑफ द मैच जिन्होंने 1 रन खर्च की और 4 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया, वो है बाहुबली, नाम है अदनान काकदी, प्लेयर ऑफ द मैच। मैं पुलिस सर से गुजारिश करूंगा कि अपने हाथों से प्लेयर ऑफ द मैच का खिताब मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन